यड्रावकर साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत 2000 कोटीची निधी आमच्या तालुक्यात दिलेला आहे. काय मत लोक काय बघून मतदान करणार? कामाकडे बघूनच मतदान करणार. वास्तवात यड्रावकरांचा जोर आहे. यड्रावकरांचं पारड जवळ आहे सगळीकडे. काम केलंय हो त्यो कोण? यड्रावकरनं काम यड्रावकरनं गावातलाही केलेत. पुन्हा जोर आहे इकडे शिट्टी आता मारणार काय बाजी ते मार मतदारसंघात यड्रावकर. आता माझं वैयक्तिक सांगामुळे तर यड्रावकर साहेबांना बघूनच निवडून द्या. काम काय झालं त्या भागात? काम झालं कुणाच्या मधून झालं? यड्रावकर साहेबांचे झालं वातावरण यड्रावकरांचं चांगलं आहे. आता यड्रावकर साहेबांकडे बघून सगळे जर मतदान त्यांनी करणार नाही. लोक आता विकास कामाचा विचार करणार. विकास काम झालं भरपूर झाल्यात. यड्रावकर साहेबांनी केले. विकास कामाला प्राधान्य देऊनच मतदान करतात. त्यांची कामं काय झालेली नाहीत विरोधकांचे. विरोधक ताकदी येते बरं असणार की विरोधक तरी ताकदीचे पण आहेत. कर यड्रावकर साहेबांचं जोर आहेच. नमस्कार, स्वागत आहे आपलं केके न्यूज मध्ये. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच तापलेली आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि मग उमेदवार मतदारांच्या घरोघरी जाऊन आपलं विजन, आपली विकास कामं आणि कशा पद्धतीनं आम्हालाच निवडून दिलं पाहिजे या गोष्टीवर भर देत आहेत. मी सध्या उभा आहे शिरोळ तालुक्यातल्या अब्दुलाट जिल्हा परिषद मतदारसंघातील बस्तवाड्या गावात. या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेसाठी आरक्षण अनुसूचित जाती महिला हे या ठिकाणी आरक्षण पडलेलं आहे. आणि मग या मतदारसंघात नेमकी लढत कशी होणार, कुणाकुणामध्ये होणार, कुणाचं पारडं जड दिसतंय, विकास कामं इथली कशा आहेत, समस्या काय आहेत, या अन्य घडामोडींचा आढावा आपण या बस्तवाड मधल्या इथल्या मुख्य चौकातील नागरिकांच्याकडून घेणार आहोत. या मतदारसंघात पाहायला गेलं तर प्रामुख्याने दुरंगी लढत होत आहे. एकीकडे राष्ट्रीय शाहू विकास आघाडी आणि दुसरीकडे महाविकास आघाडी उच्च शिक्षित उमेदवार आहेत. बघा नागरिकांच्या मनामध्ये काय चाललंय. मामा नमस्कार. नमस्कार. जेवला काय? तुम्ही काय जेवून फिरायला निवांत? होय निवडणुका लागल्यात, लागल्यात की काय प्रचार चालू आहे की नाही? काय आहे कोणा जोर आहे इकडे? इथं आमचं शिट्टी शिट्टी बर कोण आहेत उमेदवार? उमेदवार गायकवाड हा. उपजे कोण तर आहेत बर ते त्यांचं चालू जोर आहे आहे. का बरं? कशामुळे जोर आहे? यड्रावकर साहेब हा? यड्रावकर साहेबासाठी यड्रावकर साहेबासाठी काय केलं यड्रावकर साहेबांनी? पूर्ण आमचं गाव नंदवून केलंय. नंदन केलंय. काय केलंय गावात? सगळं काम काय 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 वाटलं ते काय पाहिजे ते रात्रीचे या म्हणतो जेवणी बर मग काय काम खरोखरचे आहेत का नुसतं कागदावरचे आहेत? खरोखर केल्यात. खरोखरचे आहेत? हं. बर ते रोड केल्यात, ते रोड केल्यात, हे ते रोड बर सगळं केल्यात. आता मारणार काय बाजी त्यांनी? मार मारणार मार. पण विरोधात सुद्धा ताकदवान उमेदवार आहेत. हा असू असू की विरोधात सुद्धा ताकदवान आहेत विरोधक. ते ऐकत नाही ते. विरोधक सुद्धा ताकदवान आहेत की टिकणार काय यड्रावकर? हो, ते ऐकत नाही. हा? नाही मारतच पाहिजे. काय नाही निवडणुका लागल्यात, काय वातावरण काय इकडे आता? आम्ही काय रिलेशन मध्ये काही जास्त भानगड नाही आमचं. नाही काम करणे आणि खाणे काम करण्याने खाणे. होय. त्याच्या निवडणुका 10 वर्षातून लागल्यात. लागल्याच बरोबर आहे की. हा? कसा पाहिजे उमेदवार निवडून येणारा? आता काय उमेदवार आता काय सांगायचं. कसा असावा? काम करणारा पाहिजे माणूस. काम करणारा होय. पाहिजे. आता राहिल्यात का उमेदवार काम करणार निवडणुकीला? आता काय आता नवीन राहिलं काय समजणार आम्हाला. मी काम काय झालं गावात? कामं झाल्या सोडा. काय काय झालं? रस्ता झाल्या, गटार झाल्यात, बर सगळं सगळं झाले. फुल बिल झालंय. कुणी गेले? कोणाच्या माध्यमातून? यड्रावकरून फुल केलाय यड्रावकर फुल केलं? आमदार. बरोबर गेलं का कागदावरचे नुसतं? हे नाही खरोखर झालं. समस्या काय उरल्यात नाही? आहे माझं ती किरकोळ घाट बीट बांधायचं आहे, हे करायचं आहे. आता निवडणुका झाल्यानंतर निवडणुका बांधतील काय लोक आता? आता ते काय होतंय बघूया. आता करतो तर म्हणून सांगितल्यात. करतो म्हणून हा. सांगितलं करतील असं वाटतं. करणार की करणार. आता मग निवडणुकीत लोक मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करतील? आता ते लोकांच्या मनातलं आम्ही काय सांगणार काय साहेब. बघतील? काम बघतील, पक्ष बघतील, नेता बघतील. तसं काय नाही सांगू शकत आम्ही. हा. आता पारडं कुणा जर वाटतं काय सांगताय की नाही? पारडं गायकवाडचं वाटतंय. मामा काय म्हणला तुम्ही? कुणाचं पारडं जर वाटतंय? गायकवाडचं. गायकवाड कोण? कुठल्या पक्षाचे? कुठल्या गटाचे आहेत? ते यड्रावकरचा पारडं जर वाटतंय. कशामुळे बरं? काय ते येणार का निवडून? का वाटतंय असं? का गच्च वाटतंय? काम केलंय हो त्यो कोण? यड्रावकरनं. यड्रावकरनी होय त्यांच्या पक्षाकडे उमेदवार उभा. होय बरं, मध्ये उमेदवारांचं काय काम आहे काय? मग हाय की उमेदवारांचं काम आहे उमेदवारांचं नाही हो. मग आता नवीनच असल्यात ते नाही बर मग काम कोणाचं? काम करणार त्याने यड्रावकरचं. यड्रावकरनं काय काय केलं? विकास काम यड्रावकरनं गावातलाही केलेत. काय काय केलं? आपल्यात रस्ते नंदनवन केलेत. एकही सुद्धा बोळात एकही गटारे राहिले नाहीत. हा. सगळं पूर्ण गावातलं सगळं गटार बिटार सगळं केलेत. कुठं कागदावर? कागदावर नाही हो पूर्ण प्रत्यक्षात केलेत. तुम्ही कार्यकर्ते म्हणून सांगायला लागलाय काय असं? हे नाही हा? तसं काही नाही सोडा. आम्ही डोळ्याला दिसतंय ते सांगणार हो आम्ही. बर केल्यात हे काम आमच्या डोळ्यासमोर झालेलं आहे. बर सगळं आम्ही सरपंच आहे. आम्हीच सांगायला लागलोय तुम्हाला. सगळं आम्हीच करून घेतलंय काम सगळं. बर मग आता विरोधकांचं आव्हान नाही का त्यांना मग निवडणुकीत? हाय की विरोधक असणार बघा. विरोधक बी असणार. सगळे असणारच. लोक काय बघतील मतदान करताना? पक्ष बघतील, नेता बघतील, माणूस बघतील. पक्षीच बघणार की हो. पक्ष बघणार. पक्ष बघणार की कामाला महत्व किती देणार? आम्हाला बी देणार की. देणार. होय.
निवडणुका लागल्या आता बरोबर आहे की 10 वर्षातून निवडणुका लागल्यात. होय. पुन्हा जोरात आहे इकडे. आता सांगू काय हं. आता इथं 3 पक्ष एकत्र झाले म्हणजे स्वाभिमानी, हं. काँग्रेस हं. आणि शिवसेना शिवसेना उभाटा. बर. त्यांचं जर आमच्या गावात जोर आहे. का बरं का वाटतंय असं? त्यांचं म्हणजे इथं दत्त कारखान्याचे कामगार आहेत. बर. परत यड्राव गट हाय हं. पण लहान आहे. लहान आहे. हा लहान आहे. बर. हा. वर्चस्व यांचं वाटतं. हा वाटत होणार. बाजू कोण मारला असं वाटतं माझी बघा आता इथं मतदारसंघात? मतदारसंघात यड्रावकर का बरं यड्रावकरांचं पारड जड आहे सगळीकडे. सगळीकडे मतदारसंघात होय होय. कशामुळे बरं विकास काम भरपूर आहे. काय काय केलं विकास कामात? आता आमच्या गावात हे 9 कोटीचा प्रकल्प आहे. बर. हे बंजरीवाडी आणि बस्तवाड. बर. हे आता इथे पूल झाले बघितला असेल तुम्ही पूल झाले. परत ह्यो रस्ता पण झालाय. हं. ठिकठिकाणी झालाय. हं. परत ताकीवाट बस्तवाड रस्ता झालाय. बर. आणि कुठल्या पण चौकात पण कुठल्या पण तुम्ही आत गेला बोळामध्ये गेला बर. किंवा सगळीकडे कॉन्क्रीट मिळणार. का कामं केवढं तेवढी कामं कशासाठी केली मग त्यांनी मतासाठी नाही मत जनतेच्या सेवेसाठी? जनतेच्या सेवेसाठीच करणार किंवा बर. असं कसं होईल. मताचा हेतू काय नाही ना? नाही त्याचा काय प्रॉब्लेम आहे. बर. लोक मनानं मतदान हे करणारच. बर. त्यामुळे तर ते 2019 ला पण निवडून दिलीत लोकांनी हं. आणि 2024 ला त्यांनी 2000 कोटीची कामं केल्यामुळेच निवडून आले. बर. असा विषय. आता तुम्ही म्हणलात की आता यड्रावकरनं कामं केली म्हणून त्यांना लोकांनी निवडून दिलं. पण आता यड्रावकर निवडणुकीला उभे नाहीत. ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची आहे. हा मग लोक आता नेत्यांना बघून निवडून देणार का उमेदवाराला बघून निवडून देणार? आणि आम्ही आता माझं वैयक्तिक सांगावं तर चेअरमन यड्रावकर साहेबांना बघून निवडून द्यायला पाहिजे. उमेदवाराला बघणार नाही. नाही तसं नाही. बर. यड्रावकर साहेबांना बघून निवडून उमेदवाराचा काय संपर्क आहे त्यांच्या? हाय की असणार हाय की पण यड्रावकरांना विरोधकांचं आव्हान नसणार आहे काय मग आता? हाय असणार की त्यांच्या आव्हानासमोर टिकणार का यड्रावकर? 101% टिकणार. होय होय विरोधक सुद्धा ताकदी आहे ती बरं. असणार की. विरोधक तरी ताकदीचे पण आहेत. खरं यड्रावकर साहेबांचं जोर आहेच. यड्रावकर साहेबांचं जोर आहेच. तुम्ही कार्यकर्ते म्हणून म्हणताय काय सर? आणि मी कार्यकर्ता पण आहे. हं. खरं कामाला म्हणजे काम केले तर काम केलेच म्हणायला पाहिजे. बरं काय मग लोक काय बघून मतदान करणार? कामाकडे बघूनच मतदान करणार. कामाकडे फक्त होय, काम बघणार होय, फक्त काम बघणार. आणि काय बाकी बघणार बाकी नाही? बघणार नाहीत फक्त काम बघणार. बर. मी काम बघूनच साहेबांना मतदान केलं. कधी 2024 ला. निवडणुका लागल्या होता प्रचार यंत्रणा आहे की नाही जोरात? आम्ही फडत असतो ते काय आता फडत आहे? बरं. उसळ म्हणजे कामाला फडत आहे. वस्तू- काय आता बऱ्याच वर्षातून निवडणुका लागल्यात फडात असताय कारण मतदान तर करायला पाहिजे. कसा पाहिजे निवडून येणारा उमेदवार? उमेदवार काय आपले सगळे ह्याच्याच आहेत. हं. आता ज्यात आपल्या ठरवून ठरलेलंच आहेत तरी सगळ्यांचं. उमेदवार कसा पाहिजे आपल्याला निवडून येणारा? येऊन येणार आपल्या ह्याच्यात ह्याच्याप्रमाणे कामं काय झाल्यात का भागात? आहेत काम झालं? झालं. कुणाच्या मधून झालं? यादवकर साहेबांचे आहेत ना ह्याच्यात. झालं? हं. काय काय गेलं? हे आता पेजेलचं हं. आपलं हे रस्त लाईटाचं बर. सगळं काम कागदावर नाहीत ना नुसतं नाही काम केलेलं आहे. केलेत का मग? बर. म्हणजे आता लोक मतदान करताना आता कुठल्या गोष्टीचा विचार करतील आता? काय काम कोण करतील त्याला आता कसं आहे लोकांचं आपलं जो तो आपल्या ह्याच्यातच ठरवलेलाच असतं बर. ज्याचं त्याचं आपलं गाव लेवलनं. काम करण्याच्या बाजून राहतील. हा हा आता पारडं इकडे कुणाच जड दिसते भागात? ते काय अजून आम्ही काय तेवढं निश्चित काय या सांगू शकत. मतदारसंघात कुठल्या गटाचं वर्चस्व आहे कुठल्या पक्षाचं वर्चस्व आहे? तसं काय वर्चस्व काय सगळे सारखेच आहेत. सगळं समान आहे. हं. बाजी कोण मारलं काय सांगता येत नाही. नाही नाही तसं काय सांगते. निवडणूक लागल्या होता मतदारसंघात अब्दुललाट मतदारसंघ आहे तुमचा. काय वातावरण आहे आता मग गावात आणि मतदारसंघात? वातावरण यड्रावकरांचं चांगलं आहे. हम्म. यापुढे पण चांगलं राहील. विकास काम भरपूर केलेत यड्रावकर साहेब. हा. आणि 70% मतदान यड्रावकर गटाला होईल बसवाडमध्ये. का बरं कशामुळे? यड्रावकर साहेब मजरवीड रस्ता आम्हाला पुरामध्ये जाण्यासाठी वाट नव्हतं. हा. ते पूल बांधलीत हा. आणि रस्ता पण केल्यात चांगले आणि भरपूर विकास पण झाला आहे. आणि ह्याच्या पुढे पण पानंद रस्ता मंजूर केल्यात. सगळे गावात विविध गटारी राहू देत हे विकास काम भरपूर केलेले आहेत. विकास कामं कागदावरचे आहेत का प्रत्यक्षात झालेले नाही, प्रत्यक्षात झालेले आहेत. आहेत? आता लोक निवडणुकीत मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करतील? विकास कामाला प्राधान्य देऊनच मतदान करतील लोक. विकास कामं बघणार. हा विकास काम बघून. बरं. आता तुम्ही म्हणताय की आता यड्रावकर नाही तर आम्ही जास्त मतदान देणार बसवाट मध्ये मिळणार. पण समोर विरोधात सुद्धा मातबर आणि तुल्यबळ उमेदवार आहेत की महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांची सुद्धा कामं आहेत. त्यांची कामं काय झालेली नाहीत विरोधकांचे. हा. 10 वर्ष झाले आमदार साहेब निवडून आल्यामुळं त्यांचंच विकास काम जास्त आहे. आमदार साहेब केलेत. खासदार साहेब 10 वर्ष खासदार राहून पण विकास काम काय केले नाहीत. आणि 5 वर्ष आमदार राहिलेले विरोधक त्यांनी पण विकास काम थोडं केली होती. त्याच्यापेक्षा जास्त निधी आणणारा हे तालुक्यातलं एकमेव राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार आहेत. कशासाठी आणला निधी मग सगळा? मतासाठी? नाही विकासासाठी विकासासाठी. कशासाठी आणला? हा बरं. गावात विकास काय झाला नव्हता. आता आमदार साहेब आमदार झाल्यापासून गावाला जास्त निधी मिळालाय. पण आता या निवडणुकीमध्ये
आमदारांची तुम्ही कामं सांगायला आमदार कामाच्या जोर म्हणजे त्यांना तुम्ही निवडून दिला असं म्हणताय, पण आता निवडणुका आमदारकीच्या नाहीत, निवडणुका जिल्हा परिषद आमदार- पंचायत समितीच्या उमेदवारांचे आहेत. लोक नेत्याला बघून मतदान करणार का उमेदवाराला बघणार? उमेदवार जिल्हा परिषदला आपण निवडून मतदान टाकल्यावर जिल्हा परिषद कडनं आम्हाला हे मिळणार, विकास करण्यासाठी निधी खिचून आणता येईल यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना निवडून दिल्यावर ग्रामपंचायतला जसा निधी उपलब्ध करण्यात येईल, तर त्यामुळं जिल्हा परिषदच्या उमेदवारांना आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना निवडून आणायला लागणार. आता त्या उमेदवारांचा काही संपर्क आहे इथं लोकांशी, काय त्यांचे आहे की कामं? आहे की त्यांचे काम आहेत का? आता उभारल्यात सध्याला त्यांनी, बरं. त्याच्या पहिला काय नव्हती. बरं. दुसरी आमचं मतदारसंघ आलाच होतं, आता अब्दुल्लाटला गेलाय. अब्दुल्लाटला गेला. हा. बरं, मग विरोधकांचं आव्हान वाटत नाही काय निवडणुकीत? त्यांचं पण असणार, त्यांचं आव्हान नाही आहे, बरं. काय नाही आहे? विरोधक नाहीत. का बरं? कामच एवढं आहे की यड्रावकर साहेबांचं विरोधक नेस्तानुभूत होणार. निवडणुका लागल्यात हा? होय. काय वातावरण आता गावात? वातावरण तर असं जरा 50-50 वाटाले. 50-50 कुणाकुणाचं? काँग्रेस आणि यड्रावकर साहेब. 50-50 वाटते. होय. पार्ट कुणाच्या बाजूने झुकतो वाटते? जड कुणाचं वाटते पार्ट? जरा आमचं घरच्या सीट बसल्यामुळे आम्ही जरा आमच्याकडे जरा जास्त पडलं असं झकल्याला वाटतंय. कोण आहे? गायकवाड गायकवाड? श्रद्धा गायकवाड. हो तुमचे घरचे आहेत म्हणजे हो पाहुणे घरचे आहेत? हो मामीच लागतात ना काय आम्हाला. संपर्क त्यांचा इथल्या लोकांच्या बरोबर कसा आहे संपर्क? होय की चांगला आहे संपर्क. आणि यड्रावकर साहेबांच्यामुळे तर इकडे भरपूर जरा संपर्क नावाला उमेदवार नवीन आहे तसं म्हणतात आता. हो म्हणतात तुमचा सोडा. काही संपर्क नाही. संपर्क येणार की साहेब. आता कसं अचानक तर कोण हे संपर्क येणार नाही ना, निवडून आल्याशिवाय कोण येणार नाही. बरं. आता यड्रावकर साहेबांकडे बघून सगळे जर मतदान त्यांनी करणार नाही. ड्राव असं काय केलं? भरपूर गावासाठी भरपूर केलं साहेब. काय काय केलं? आता असं म्हटलं रस्ते हे ते बाकी काही पण अडी अडचण असेल तर साहेब असतात पुढे. बरं. असं काय साहेबांचं हे नाही. विरोधकांचं आव्हान नाही काय ड्रावकरांना? मग असेल की बरं. विरोधक शेवटी असणार साहेब. बरं. शेवटी सत्ता येण्यासाठी कोण पण विरोध करणार हे करणारच. बरं. परंतु साहेबांचं काम चांगलं असल्यामुळे त्यांच्याकडे जरा पालट जास्त असणार एवढं मला मग खात्री आहे. विरोधकांच्या आव्हानासमोर टिकतील काय? मग हो 100% टिकणार की. कुठल्या गोष्टीचा विचार करतील लोक मतदान करताना? नेता बघतील? नेता माणूस नेता बघतील, माणूस काम बघणार बघतील, नाही माणूस चेहरा. हो माणूस बघूनच करणार नाही. काम काम 100% होणार. माणसाकडनं माहिती आहे सगळ्यांना. आणि कुठल्या दुसऱ्या गोष्टी काय बघणार काय? बाकीचं असं काय बघण्यासारखं काय बरं. नाही साहेब. परंतु माणसाला बघून तर 100% मते मिळणार. काय सांगाल मामा? निवांत आहे? निवडणुका लागल्यात हा? प्रचारला उमेदवार यायलाच नाही. आहेत की काय आश्वासन द्यायला तुम्ही? काय विकास काम करतोय करतेच त्याने काही केलं का आता? केलेले आहेत. कोणी केलं? काय दोन्हीकडचे केलेले आहेत. एकच काय असं काय नाही काय नाही सगळीकडचे केले विकास काम झालेले आहेत. पारड कुणा जर वाटते आता? पार्ट काय सांगता येत नाही अजून रंग भरणार आहे आता चालू आहे ना. झालं 2-4 राहिले. अजून 5 तारखेपर्यंत आहे. 7 तारखेला मतदान आहे. बरं. तो पण काही होऊ शकतं. कोण मारलं वाटते बाजी? काय जनशक्तीवर धनशक्ती आहे. जनशक्ती धनशक्ती कोण मारणार बाजी? जनशक्ती काय सांगता येत नाही जनशक्ती कोण धनशक्ती कोण? सांगायला लागत नाही जनशक्ती आणि धनशक्ती आहेच घेत वळणच लागले. लोक आता कुठल्या गोष्टीचा विचार करून मतदान करतील? काय लोकांचं पोट भरायचं मुश्किल झालंय. ते पण विचार करणार की लोक. ते कुठल्या गोष्टीचा विचार करतील मतदान करताना? काय आता स्वतःचा फायदा बघणार लोक. स्वतःचा फायदा होणार? बरं. आता काय फायदा होणार का निवडणुकीत? निवडणुकीचा काय फायदा होणार आता काय. मग कशाचा फायदा? कुठं फायदा होणार मग? आता काय लोक विचार करून मतदान करणार शेवटी. वातावरण गरम झालं की नाही निवडणुकीचं? मग वातावरण तसं म्हणावं तसं अजून नाही गरम. कधी व्हायचं मग? आता बघू एक कुणा जोर आहे इकडे? दोघांचं जोर आहे. दोघांचं पण आहे. होय. पारड कुणा जोर वाटतं? पारड तसं काय सांगता येत नाही लोकांचं. का बरं? काय लोक आता धनशक्तीवर जनशक्ती सांगितले तसं कोण व्यस्त. धनशक्ती आणि कोण जनशक्ती? दोन्हीकडे बे. बर. लोक आता मग कुठल्या गोष्टीचा विचार करतील निवडणुकीत मतदान करताना? लोक आता विकास कामाचा विचार करणार. विकास कामं झालं? झाल्यात कुणी भरपूर केलं? झाल्यात. यड्रावकर साहेबांनी केल्यात. केलं? होय. काय काय केलं भरपूर म्हणजे? आमच्या गावात पूल झालं, रस्ते झाले, गटारी झाले, बरं 2 बालवाडी बांधून दिल्या. हा. विकास काम भरपूर झालं. त्या आता लोक विकास कामाच्या बाजून राहणार. विकास कामाच्या बाजूने राहणार. नेता पक्ष काय बघणार नाही. नेता पक्षी बघणार पण विकास काम बी बघणार. आता जे उमेदवार जे राहिले आहेत निवडणुकीला हा. दोन्हीकडचे पण असतील. हो. लोकांचे संपर्क आहे का त्यांचा? होय संपर्क आहे. संपर्क आहे. आहे. लोक आता नेत्याला बघून मतदान करणार का उमेदवाराला बघून मतदान करणार? तसं लोकांनी विचार करून नेत्याला बघून मतदान करावं. आणि उमेदवाराला? उमेदवाराला बघणार की बरं. कोण बाजी मारलं वाटते मग? बाजू दोघांच चोरस आहे बा. सुरस आहे. होय. मैदान कोण मारणार? मैदान तसं काय सांगता येत नाही. कोणा जोर आहे भागात? बस्तवाडात? बस्तवाडात यड्रावकरांचा जोर आहे. का हो? हा का बरं? विकास कामं केलेलं आहेत. काय केलं विकास काम? 30 कोटीची कामं केली आहेत बस्तवाड गावात. कागदावर? कागदावर नाही, रस्त्यावर हे दिसतंय रस्ता यड्रावकरांचा हा. आहे. जे हॉल दिसतंय ते यड्रावकरांचा आहे. बर हे काम चालू आहे यड्रावकरांचं आहे. बर
स्मशानभूमीची कामं चालू आहेत. बर माजरेडी बसवर रस्त्याचं काम चालू आहे. बर 10 कोटीचं काम चालू आहे रस्त्याचं. हम्म. कुठलंही एक बोळ आणि एक गल्ली राहिलेलं कशासाठी नाही. मग एवढी सगळी कामं हा कशासाठी कामं निधी फंडच तेवढं मोठं आहे आणि हेडगावकर साहेबांचं तालुक्यात 2000 कोटीचं फंड आहे. जनतेच्या विकासासाठी का मतासाठी? जनतेच्या विकासासाठी, मतासाठी नाही. मतासाठी नाही. बर हा आता लोक निवडणुकीत कुठल्या गोष्टीचा विचार करून मतदान करतील? विकासाला मत देणार लोक आता पारडं जड आहे म्हणताय, पण विरोधक सुद्धा तगडे आहेत किंवा त्यांचं काय आव्हान नसणार काय या निवडणुकीत? असणार की त्या आव्हानासमोर टिकणार काय मग? टेकणार की. विरोधकांची पण कामं आहेत की चांगली? मग हा विरोधकांची पण कामं चांगली असणार आहेत की त्यांचं काम. मग ह्यांची कामं जास्त असणार का त्याच्यात. कार्यकर्ते पण म्हणायला लागला? कार्यकर्त्याचा काय संबंध हा. नाही. हाय तालुक्यात निधी भरपूर दिलेला आहे. बर. अजूनपर्यंत 40 वर्षात हं. कुठलाच आमदार येतना एवढा तालुक्यात निधी दिलेला नव्हता. बर. यड्रावकर साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत 2000 कोटीची निधी आमच्या तालुक्यात दिलेला आहे. पण आता निवडणुका आमदारकीच्या नाही, यड्रावकर आमदार आहेत. निवडणुका खाली जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आहेत. बरोबर आहे. पण नेत्याला बघणार का उमेदवाराला बघणार? नेत्याला बघणार, आणि उमेदवाराला बघणार की. उमेदवारांचा काय आहे का संपर्क? मग उमेदवाराचा संपर्क काय नवीन उमेदवार आहेत, नौका आहेत त्यांनी. स्वीकारणार काय लोक? मग स्वीकारणार की, त्यांना संधी देणार की. लोक नवीन उमेदवाराला संधी द्यायला पाहिजेच ना. बर. काय जुना उमेदवारच प्रत्येकदा निवडणुकीला राहावा असं काय खंडित नाही. बर. नवीन उमेदवाराला संधी द्यायला पाहिजे की. बर. आता काय प्रत्येक जिल्हापर्यंत निवडून जो गेलेला माणूस विकास काम केला म्हणून त्याला संधी देणं असं नाही. हा. जे आरक्षणाप्रमाणे नवीन उमेदवार येणार त्याला लोक संधी देऊन बघणार ना.